अभिष्टचिंतन सोहळा व भाजपा कार्यकर्ता संवाद मेळावा. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय श्री प्रकाशराव विठोबा जमधाडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व जत तालुक्यातील भाजपा व मित्रपक्ष कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा शनिवार दिनांक 1 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता पार पडला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय खासदार संजय काका पाटील, सांगली लोकसभा व प्रमुख उपस्थिती माननीय श्री आमदार गोपीचंद पडळकर शेठ, आमदार विधान परिषद, तसेच हरिभक्त पंडित तुकाराम बापा महाराज मठाधिपती, चिकलगी मठ, माननीय डॉक्टर रवींद्र आरळी, संचालक सिमेंट कॉर्पोरेशन नवी दिल्ली, माननीय डॉक्टर अमृतानंद स्वामीजी मठाधिपती, बालगाव आश्रम, माननीय श्री नवीलाल मुजावर साहेब संचालक, नॅशनल ॲग्रो कंपनी नाशिक आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम जत तालुका भारतीय जनता पार्टी व प्रकाशराव जमधाडे युथ फाउंडेशन जत यांच्या वतीने संपन्न झाला. रामानंद पडळकर साहेब, माननीय प्रभाकर साहेब, संजयराव तेली, व्यासपीठावरती आष्टीकर साहेब, बरेच मान्यवर मंडळी, गुडुर्गे साहेब, रमेशदार, आप्पासाहेब, नामत साहेब, माननीय सुभाष गोपी, माननीय श्रीकांत शिंदे, माननीय व्यासपीठावर उपस्थित ऋषीबाईया, रमेश बिराजदार साहेब, संदीप ठोंबरे, माननीय संतोष यादव आणि रवी सावंत, पंचायत समितीचे सदस्य, मुचुर्डीचे सरपंच आणि तुम्ही सगळेजण जमधाडे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे, जमधाडे साहेबांच्या वरती भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे सर्व वडीलधारी मंडळी आणि युवा मित्रांनो, मी सर्वप्रथम माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून माननीय प्रकाश जमधाडे साहेबांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की जमधाडे साहेबांच्या ज्या सुप्त इच्छा असतील त्या पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती माननीय जमधाडे साहेबांना परमेश्वरानं द्यावी. संजय काका सोबत आहे त्यामुळे काही अडचण आहे असं मला वाटत नाही. कुटुंबाच्या कार्यकर्त्याच्या सन्मान सोहळ्याला या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सहकारी, अगदी शहराचं लास्ट टोक आहे तिथून आलेले आमचे सतीश भाऊ देशमुख सर, आमचे डॉक्टर रवींद्र आरळी साहेब, त्याचबरोबर आमचे डॉक्टर गावडे साहेब, चंद्रकांत कुटुरी साहेब, अमित गरादार साहेब, आमचे तुकाराम बाबा महाराज, रवींद्र सावंत, त्याचबरोबर आमचे सहकारी अभिजितदादा चव्हाण, भाजपच्या महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा ममता टी डॉक्टर मॅडम, त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्षा तेजस्विनी भंगाने मॅडम, आमचे ज्येष्ठ सहकारी भारतीय जनता पार्टीचे आष्टेकर वकील साहेब, त्याचबरोबर आमचे नाशिकहून खास या कार्यक्रमाला आलेले नवीलाल मुजावर साहेब, आमचे नगरसेवक माजी काम शिंदे साहेब, त्याचबरोबर अठ्ठल निकम बापू साहेब, आमचे शिवापा तावशी साहेब, रामानंद जवानराव साहेब, आपण मोहन भैया कुलकर्णी आणि आपण सर्वच या आप्पासाहेब नामासाहेब माहिती होती दिले आपण उपस्थित आप्पासाहेब नामासाहेब आणि आपण सर्वच या तालुक्यातून या माझ्या शब्दाला विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि सर्व पत्रकार बंधू यांचं मी मनापूर्वक पहिल्यांदा धन्यवाद देतो की एका माझ्या काय कोण काका यापूर्वी कोणी आमच्या घरामध्ये खासदार आमदार तर सोडून द्या, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कोणी नव्हतं. तरी आमचे चुलत चुलते तेवढे एक वेळा येळवी गावचे सरपंच होते. परंतु ज्यावेळी मी जीवन प्राधिकरणामध्ये भाड्याने जवळजवळ माझा सर्व काही इतिहास सांगितलाय, तरी सुद्धा जीवन प्राधिकरणामध्ये नोकरी लागल्यानंतर कैलासवासी सुनील बापू चव्हाण यांच्या पहिल्यांदा सहवासात आलो. त्यानंतर कैलासवासी सुभाषदादा कुलकर्णी आणि कैलासवासी अशोकदादा शिंदे. खरं माझ्या राजकारणामध्ये मला आणण्याचं काम किंवा मला बळ देण्याचं काम या तिन्ही आहेत नाही, पण त्या तिघांना समाधान वाटतं की ज्या माणसाला आपण काहीतरी करायचं म्हणून सोपवलं त्यांनी या तालुक्यामध्ये गेल्या जवळजवळ 23-24 वर्षापासून सातत्यानं लोकांच्या प्रश्नासाठी काम करत राहिलो. आदरणीय विलासराव जगताप साहेबांनी ज्या ठिकाणी पदाच्या माध्यमातून मला खूप मोठं ताकद देण्याचं काम केलं, त्याचबरोबर आपण सर्वांनी या ठिकाणी मी ज्यावेळी राजीनामा दिला आणि पहिल्यांदा काका मार्केट कमिटीला निवडून लढवली आणि तिन्ही तालुक्यामधून पहिल्या 1 नंबर मताने निवडून आलो. मला निवडणुकी तरी माहित नव्हती. त्यानंतर ज्यावेळी जर तालुक्याला मोठे मताने विभाजनाचा प्रश्न आला
त्यावेळी त्या ठिकाणी या तालुक्यातले आमचे संचालक उपविभागामध्ये संचालक आम्ही एकत्र आलो आणि ही मार्केट कमिटी विभाजन न करता ही मार्केट कमिटी आहे तशी राहिली पाहिजे सांगलीला की इथं त्यावेळी उत्पन्न होतं काका 5-6 लाख रुपये आणि पगार जवळपास होता 15-16 लाख रुपये पगार कर्मचारी आणि इथलं सगळ्यांना बघितलं होतं ती परिस्थिती बघितलं आमच्याकडे देखरेख संघ बंद पडला खरेदी विक्री संघ बंद पडला आज जर का त्रिभाजनाच्या बाबतीत आम्ही हायकोर्टापर्यंत गेलो सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आणि हे त्रिभाजन त्या काळामध्ये रद्द झालं म्हणून आज या ठिकाणी मी 2008 ला परत निवडणूक लढवली काका त्यानंतर पहिल्यांदा निवडून आलो आणि तुम्ही सगळ्यांनी त्यावेळी नामदार जयंत पाटील साहेबांचा सहभाग आहे काकांचा मोठा सहभाग आहे विनायकराव शिंदे साहेब होते दत्ता साहेब होते सर्वांनी मला सभापती केलं आणि 3 वर्षाच्या सभापतीच्या कालखंडामध्ये मार्केट कमिटी म्हणजे काय आहे की आपल्या जिल्ह्याला नव्हे महाराष्ट्रात मी दाखवलं वेगाने वाट रद्द करण्यासाठी काकांच्या माध्यमातून आम्ही फार आधी दादांच्या पण पाठपुरावा केला ज्या मार्केट कमिटीचं उत्पन्न 5-5.5 कोटीच्या पूर्वी 20-25 वर्षामध्ये त्याच्या पूर्वी कधी पुढे गेलं नव्हतं त्याचं उत्पन्न माझ्या काळामध्ये 12.5 कोटी रुपये उत्पन्न केलं